नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण खूप सुंदर आणि अगदी सोपी अशी डिझाईन तयार करणार आहोत। तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आलेली आहे 13.5 इंच। इथे शोल्डर जे आहेत ते आलेले आहेत 5 इंच, आर्म होल आलेला आहे 5.5 इंच, छाती आलेली आहे 8.5 इंच आणि खालच्या बाजूला कंबर बॅकडाट मिळून ती आलेली आहे 8 इंच। आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे जे रेडी शोल्डर आहेत ते 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला इथे जी माझी गळ्याची उंची आहे ती मी येथे 9.5 इंच घेते आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर या बॉक्समध्ये आपल्याला आपण नॉर्मली जसा गळ्याचा आकार गोल ड्रॉ करून घेतो ना, सेम त्याच पद्धतीने इथे देखील तुम्हाला गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे बॅक पार्टला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ओपन करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा त्याला अगदी मधोमध फोल्ड करून घेऊन मग येथे हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि जर इथे तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण हा गळ्याचा आकार स्टिच करू तेव्हा आपलं कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केलाय अगदी तो तसाच आपल्याकडून स्टिच केला जाईल। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूवरती देखील तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। जर इथे आपण अशा पद्धतीने स्टिच केलं तर शेवटी बघा आपल्याला सेपरेटली कमरपट्टी स्टिच करावी लागते, तर त्याची इथे आपल्याला गरज लागणार नाही। त्यानंतर इथे हे जे खालच्या बाजूला जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला इथे अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याची कटिंग कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण हे जे एक्स्ट्रा कापड ठेवलं होतं ना गळ्याच्या आतल्या बाजूला, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स तुम्हाला इथे संपूर्ण गळ्याभोवती देऊन घ्यायचे आहेत। फक्त कट्स देत असताना ते आपल्या शिलाईवरती जाणार नाहीत याची काळजी घ्या। त्यानंतर इथे हा जो गॅप क्रिएट झाला आहे ना, त्याच गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला सरळ बाजूस अगदी व्यवस्थितरित्या पलटी करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे, म्हणजेच इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे। जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात त्याला अगदी व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूवरती देखील टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, सरळ अगदी शेवटपर्यंत त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। जर इथे तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्हीही बॅकडाट आहेत त्याला स्टिच करायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते, सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बॅकडाट देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथे मी गोल्डन कलरची सिंपल अशी लेस घेतलेली आहे आणि या लेसला घेऊन हा जो आपला गळ्याचा कडा दिसतोय ना, त्याच कडावरती ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे।
आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर इथे मी एक सेंटर लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला डिझाईनचा असा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. वरच्या बाजूला थोडासा गोलवा आकार आणि मग खालच्या बाजूला थोडासा तिरकस आकार. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला हा जो बॅक पार्ट आहे त्याला अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे हाताने असं थोडंसं थापून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. त्यानंतर आता आपल्याला ही जी डिझाईन आहे आपण ड्रॉ केलेली त्याच डिझाईनला फॉलो करत या लेसला त्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे. आणि येथे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, जी आपली ही सेंटर लाईन आहे ना त्याच्या थोडंसं बाजूला अर्धा वगैरे इंच घ्या. मी अर्धा इंच घेतलं होतं. दोन्ही साईडला अर्धा इंच गॅप ठेवून मग येथे अशा पद्धतीने या लेसला अगदी व्यवस्थितरित्या फोल्ड करून मग पुन्हा खालच्या बाजूला जसा आपल्या गळ्या आकार वळतोय त्या आकारात या डिझाईनला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील जी आपण ही डिझाईन ड्रॉ केली होती ना त्याच डिझाईनवरती या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे, अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. आणि येथे बघा शेवटी जे आपले खालचे दोन्ही डिझाईनचे कॉर्नर दिसतात ना म्हणजेच टोक, त्याच्या मध्यभागावरती हा मी छोटासा एक गोल्डन कलरचा पॅच देखील स्टिक केलेला आहे. आणि हा बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक किती सुंदर असा दिसून येतोय. आणि जर तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप धन्यवाद.